आषाढी एकादशीचा उत्साह सध्या सगळीकडे पाहायला मिळतोय. अनेक शेतकरी बांधव शेतीमधील कामं आटपून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरामध्ये दाखल झाले. अशातच काही शेतकऱ्यांनी पिकाला योग्य दर मिळावा यासाठी पांडुरंगाकडे अनोख्या पद्धतीनं साकडं देखील घातलंय. आषाढी निमित्त वारकरी सध्या पंढरपूरमध्ये दाखल झालेत आणि अशातच शेतकरी हा आपल्या शेतात खूप राबतो. काबाड कष्ट करून देखील त्याला योग्य तो मोबदला मिळत नाही. पिकवलेल्या पिकांचे देखील कधी कधी नुकसान होतं आणि त्याची भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून पांडुरंगाचा निस्सीम भक्त आहे. तोच पोशिंदा उपाशी राहू नये यासाठी पांडुरंगाकडे मागणं मागण्यात आलंय. हातात कांदा, सोयाबीन आणि कापूस तसंच दूध घेऊन संतांच्या पालख्यांना तसेच पांडुरंगांना हे साकडं घालण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी अशा अनोख्या पद्धतीचं साकडं घालण्यात आलंय. काळीभोर माती आणि तसाच पांडुरंग असतो म्हणून शेतकऱ्यांना पांडुरंग आवडू लागतो. रानात आजही प्रत्यक्ष राबत असल्यामुळे शेतकऱ्याचे मातीशी आणि त्याच्या पांडुरंगाशी आत्मिक नातं असतं. शेतकऱ्याचं पांडुरंग ऐकतो असं देखील म्हणतात आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी पांडुरंगाकडे साकडं घालण्यात आलं. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.